निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। साकूर ते संगमनेर रस्त्यावर असलेले गतिरोधक काढण्यात आलेत। साकूर ते साकूर फाट्यापर्यंत गतिरोधकांमुळे वाहतुकीस मोठी अडथळा निर्माण होत होता। सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाकडे सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे यांनी लेखी तक्रार केलेली होती। यावर सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरित हे गतिरोधक काढण्यात आलेले आहेत। सुनील इघे यांनी दिलेल्या पत्रात म्हटलं होतं की सदर गतिरोधक हे अपघातास कारणीभूत ठरत आहेत। अनेकांना मणक्याचे आजार असतात, त्यांना या गतिरोधकामुळे फारसा मोठ्या प्रमाणात त्रास होत असतो। तसेच गरोदर महिलांना देखील यामुळे त्रास होत असतो। गतिरोधक लक्षात न आल्याने अनेक अपघात झालेले आढळून आले आहे। यात वाहनांचं त्याचबरोबर जीवितहानी देखील होताना दिसत आहे। तरी हे गतिरोधक हटवण्याची विनंती सुनील इघे यांनी संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागास केली होती। याची संगमनेर सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेत हे सर्व गतिरोधक जे आहेत ते काढून टाकलेले आहेत। यावेळी सामाजिक कार्यकर्ते सुनील इघे यांच्यासह साकूर संगमनेर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे आभार व्यक्त केले आहेत। तर काही प्रमाणात काही लोकांनी मात्र यावर विरोध देखील व्यक्त केला आहे। राजसत्ता न्यूजसाठी प्रतिनिधी युनुस शेख, साकूर।